नमो नमः. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करूयात. शंखं चक्रं जलौकान् दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम्. आपण शारंगर संहितेतलं विविध कल्प बघत होतो. त्यापैकी जो काढ्यामधले काही कल्प आपले बघून झाले होते, त्याच्यामध्ये प्रमथ्या म्हणजे काढा सोडून प्रमथ्या, यवागू आणि युष हे कल्प आपले बघून झाले होते. आता त्याच्या पुढचा कल्प आहे इदानीम पानादी कल्पनाम आह. त्याची व्याख्या दिलेली आहे. शून्यम द्रव्यफलम साध्यम चतुष्षष्ठी पले जले अर्धशिष्टम च तद्देयम पाने भक्तादी संविधौ सा यथा उशीर पर्पट उदिच्य मुस्त नागर चंदनैः जलम श्रुतम हिमम पेयम पिपासा ज्वरनाशनम. तर या ठिकाणी षडंगोदकाचं वर्णन केलेलं आहे. पानादी कल्पना याचा अर्थ असा आहे की पान इत्यादी म्हणजे पेय इत्यादी द्रव्य कोणती कोणती असावीत, तर त्या कल्पनांचं वर्णन या ठिकाणी केलेलं दिसतं. व्याख्या अशी दिली आहे, शून्यम द्रव्यफलम म्हणजे एक पल शून्य केलेलं असं द्रव्य घ्यायचं आहे आणि ते चतुष्षष्ठी पले जले साध्यम म्हणजे 64 पल अशा पाण्यामध्ये ते सिद्ध करायचं आहे, म्हणजे त्याचा काढा करायचा आहे आणि तो अर्धा उरवायचा आहे, म्हणजे 32 पल तो उरवायचा आहे. अर्धशिष्टमच्या तद्देयम पाने आणि तेवढं जल हे पिण्यासाठी द्यायचं आहे. कधी तर भक्तादी संविधौ म्हणजे ज्या वेळेला आपल्याला भोजन वगैरे करायचं आहे त्याच्या जोडीला हे जे काही पान जे आहे ते करायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी षडंग पानम असं म्हणजे षडंगोदक याचं वर्णन केलेलं दिसतं. काय आहे तर उशीर, पर्पट, उदिच्च. उदिच्च म्हणजे काळा वाळा, उशीर म्हणजे वाळा आणि उदिच्च म्हणजे काळा वाळा. वाळ्याचाच एक प्रकार आहे जो मिळतो अजूनही बाजारात. मुस्त म्हणजे नागरमोथा आणि नागर म्हणजे सुंठी आणि चंदन अशी ही 6 द्रव्य घेतलेली आहेत म्हणून त्याला षडंग असं नाव दिलेलं आहे. हे षडंगोदकाचं चूर्ण किंवा चूर्ण केलेली ही सर्व द्रव्य अशी घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये 64 पल पाणी घालायचंय. ही सगळी मिळून द्रव्य ही एक पल व्हायला पाहिजे आणि त्याच्यात 64 पल इतकं जल घालायचं आहे. आणि मग ते 1/2 म्हणजेच 32 पल इतकं उरवायचं आहे आणि याचा उपयोग पिपासा आणि ज्वरनाशनासाठी होतो. तर ज्वराच्या अधिकारामध्ये षडंगोदकाचं वर्णन केलेलं आहे. तर त्या म्हणजे ज्वराची जी काही चिकित्सा सामान्य चिकित्सा सांगितली जाते त्याच्यातच षडंगोदकाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. क्षुण्णमिती माहितीये की कुठून घ्यायचंय. इयम पानादी कल्पनायाः परिभाषा. ही पानादी कल्पनेची परिभाषा आहे. क्षुण्णमिती कुट्टितम द्रव्यम व्याधी विहितम म्हणजे व्याधींनी विहित असं द्रव्य, व्याधी नसलेलं असं द्रव्य घ्यायचंय. साध्यमिती क्वथितम साध्य म्हणजे त्याचा काढा करायचा आहे. तदिती द्रव्यम अर्ध अवशेषितम जलम इति अर्थः म्हणजे त्या द्रव्य घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून ते 1/2
असं उरवायचं आहे. पाने इति पानस्वरूपे यथा वक्ष्यमाणं षडंगादी पानीयम्. भक्तादी संविधौ इति युष रस यवाग्वादी रूपे, म्हणजे युष रस यवागू इत्यादी रूपी जे काही तुम्ही द्रव्य घ्याल किंवा जे काही औषध हे जे जे काही आहार्य द्रव्य घेणार आहात त्याच्या जोडीला जेव्हा कधी पाण्याची गरज लागेल, पानाची गरज लागणार आहे, त्यावेळेला हे षडंगोदक द्यायचं आहे. हं. अनेक वेळेला मी याचा वापर पित्ताच्या रुग्णांमध्ये करते, की ज्या ठिकाणी आपल्याला पाचनाची आवश्यकता आहे आणि त्या त्या पेशंटला काही पेय असं द्यायचं असेल, त्या ठिकाणी मी षडंगोदकाचा वापर करत असते. हं. केवळ ज्वरामध्येच नाही, तर इतर अनेक व्याधींमध्ये किंवा आमपाचनासाठी सुद्धा सामता असताना अ, हे जे काही षडंगोदक आहे, तेच पाणी प्यायला काही वेळेला सांगता येऊ शकतं. सा यथा इति वाक्येन पानादिकार्थं प्रक्रियां प्रकटयति ग्रंथकारः. सा यथा इति वाक्येन पानादिकार्थं प्रक्रिया प्रकटयति ग्रंथकारः. उशीर इति अयं षडंगसंज्ञकः. म्हणजे या ठिकाणी षडंगोदक हे उदाहरणार्थ म्हणून दिलेलं आपल्याला दिसून येतं. जलम पानीयम. जल म्हणजे पानीय, श्रुतम म्हणजे क्वथितम आणि हिमम म्हणजे शीतस्पर्शम. त्यामुळे हे जे षडंगोदक द्यायला सांगितलेलं आहे म्हणजे वरती जे दिलेलं आहे ते काय पानादी कल्पना कशी तयार करायची ह्याचं वर्णन दिलेलं आहे. क्षुण्णम द्रव्यफलम साध्यम वगैरे याच्यामध्ये पानादी कल्पना कशा तयार करायच्या ह्याचं वर्णन आलेलं आहे. पण खाली षडंगोदकाचं वर्णन करत असताना त्यांनी 3 प्रकारे त्याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. एक म्हणजे जल, म्हणजे जलस्वरूपी षडंगोदक देणे. त्याच्यानंतर श्रुत म्हणजे क्वाथ स्वरूपी म्हणजे औषध स्वरूपी काढा करून औषधासाठी म्हणून काढा करून ते देणे किंवा हिम म्हणजे शीतस्पर्श याच्यासाठी म्हणून पित्तच्या व्याधींमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्यामुळे असं दिलेलं आहे. हे पुढच्या या लाईनमध्ये आहे. अं, जलम इति पानीयम, श्रुतम इति क्वथितम आणि हिमम इति शीतस्पर्शम. त्यामुळे जर आपल्याला थंडावा शरीरामध्ये उत्पन्न करायचा असेल, तर पित्तच्या व्याधींमध्ये किंवा पित्तल अशा रुग्णांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. पेयम इति वारंवारं यतः म्हणजे वारंवार त्याचं पान करायचंय. म्हणजे जेव्हा कधी तहान लागेल त्यावेळेला षडंगोदकाचंच पान करायला देऊ शकतो. मुहुर्मुहुश्च तृच्छर्दी हिक्का श्वासगरेषु. हिक्का श्वास यांच्यामध्ये किंवा तृष्णा किंवा छर्दी यांच्यामध्ये मुहुर्मुहुर चिकित्सा सांगितलेली आहे. आणि जर ती जी हिक्का किंवा श्वास वगैरे असेल, ते जर सामतेने निर्माण होत असेल आणि तिथे जर मुहुर्मुहुर काही पानाची गरज असेल, तर अशा वेळेला षडंगोदकाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याच्याने आमपाचन पण होईल आणि जी काही तृष्णा आहे किंवा छर्दीमध्ये जेव्हा आपल्याला खूप थकवा रुग्णांमध्ये वाटत असतो, तर तो भरून काढण्यासाठी जर पाणी देण्याची गरज असेल, तर त्या ठिकाणी षडंगोदकाचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे हिक्का श्वास याच्यामध्ये हिक्का सतत येत असेल, तर हे षडंगोदक आपण वापरू शकतो. अत्र उदिच्यम, उदिच्य म्हणजे वालक म्हणजे वाळाच. हं. पानीयम श्रुतम क्वथितम. नागरम शुंठी. नागर म्हणजे शुंठी. अ, चंदनम इथे चंदन जे वापरायचंय ते रक्तचंदन वापरायला सांगितलेलं आहे. इथे स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो. पण माझ्या आत्तापर्यंतच्या वापरामध्ये साधं चंदन होतं. आत्ताच मला याच्यातून लक्षात आलं, की रक्तचंदन इथे वापरायचंय. रक्तचंदन हे थंड आहे आणि साधं चंदन हे त्यातल्या त्यात म्हणजे रक्तचंदनापेक्षा उष्ण, वीर्य असं सांगितलं जातं. त्यामुळे रक्तचंदनाचा वापर इथे जास्त चांगला होऊ शकतो किंवा असं आपण म्हणू शकतो, की जर पित्तच्या व्याधींमध्ये वापरायचं असेल,
तर रक्तचंदन आणि जर औषधार्थ वगैरे वापरायचं असेल तर साधं चंदन किंवा जे चंदन मिळतं बाजारात ते आपण वापरू शकतो. चंदनावर बॅन असल्यामुळे ते सहसा उपलब्ध होत नाही. पण रक्तचंदन हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे. त्याचा उपयोग आपण याच्यामध्ये करू शकतो. येषां योगो ज्वरादौ युक्तः तथाहि जे हा योग ज्वर इत्यादींमध्ये वापरायचा आहे. तथाहि षडंगादेहे श्रुतं तोयं देयं आदौ ज्वरस्य वै. म्हणजे असंच वर्णन कुठल्या एका अध्यायामध्ये आलेलं दिसतं. आदौ ज्वरस्य वै याच्यामध्ये आदौ ज्वरस्य म्हणजे ज्वराच्या प्रथमावस्थेमध्ये याचा उपयोग जास्त चांगला होऊ शकतो किंवा नवज्वरामध्ये याचा उपयोग चांगला होऊ शकतो. हं. अथ पानादी कल्पना गूढार्थ दीपिका टीकेमध्ये सांगतायत अथ पानादी कल्पना भक्तादी संविधौ इति पाने भोजनादौ औषध पानार्थम म्हणजे भोजन इत्यादी करताना पान स्वरूपी याचा उपयोग करू शकतो किंवा औषधाच्या पानासाठी त्याचा उपयोग करू शकतो. एतद हिमलक्षणम नेयम हे हिमस्वरूपी लक्षण आहे. म्हणजे काढ्यामध्ये वर्णन केलेलं आहे, पण याचा उपयोग हिमस्वरूपी पण आपल्याला करता येऊ शकतो. सा यथा उशिरादिभिः पूर्वक्रिया श्रुतं तोयं हिमं हिमसंज्ञं देयं पिपासा ज्वरनाशकं भवति. हे ज्यावेळेला द्यायचं आहे, त्यावेळेला ते आपण हिम करून किंवा थंड करून असं देऊ शकतो. त्याला हिमसंज्ञा असं त्यांनी दिलेली आहे. पर्पटः इति म्हणजे पर्पट म्हणजे पित्तपापडा किंवा कटुपत्र. कटू रसात्मकच ते असतं. त्यामुळे त्याला पित्तपापडा किंवा कटुपत्र असं म्हटलं जातं. उदिच्यमिति बालकं स्पष्टमन्य. इतर स्पष्ट आहे. हं. इति पानादी कल्पना. त्यानंतर आलेला आहे तो उष्णोदक विधीचं वर्णन केलेलं असं दिसतं. अष्टमेन अंशशेषेण चतुर्थेन अर्धकेन वा अथवा क्वथनेनैव सिद्धम् उष्णोदकं वदेत्. उष्णोदक विधी अनेक वेळेला आपल्याकडे पेशंट येतात आणि ते म्हणतात, की आम्ही गरम पाणी पितो सकाळच्या वेळात. हं. तर अ, त्यांना ही गोष्ट सांगण्यासाठी खूप योग्य आहे, की उष्णोदक पान हे करायला सांगितलेलं आहे सकाळच्या वेळात. ब्राह्म मुहूर्तावर ते सांगितलेलं आहे आणि ते अ, अशा पद्धतीने सिद्ध केलेलं असेल, तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. हं. नाही तर जे काही सकाळी उठून पान केलं जातं, त्याचे तोटेच जास्त पाहायला मिळतात. हं. ते का करू नये, का घेऊ नये याचं वर्णन एकतर आपण जेव्हा गृहिणी अध्याय वाचला, त्यावेळेला आपण शेवटी असं वाचलं, की "प्रातराशेतु अजीर्णोऽपि सायमाशो न दुष्यति, सायमाशे अजीर्णेतु प्रातराशोही दुष्यति." तर याच्यामध्येच त्याचं वर्णन जास्त आपल्याला मिळू शकतं, की जेव्हा रात्रीचं जेवण अ, म जेव्हा ते अपाचित आहे, रात्रीचं जेवण अपाचित आहे, पूर्णतः पचलेलं नाहीये आणि मग त्याच्यावर कुठलंही अन्नपान घेणं हे अयोग्य आहे. त्याच्यानी शरीरामध्ये दोष जास्त प्रमाणात उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे सकाळी उठून केलेलं अन्नपान कुठलंही म्हणजे पान असो किंवा अन्न सेवन असो, हे दोन्हीही शरीरासाठी घातक किंवा शरीरामध्ये दोष उत्पन्न करणारे असू शकतात. त्यामुळे ते म्हणजे त्या दृष्टीने तात्विकदृष्ट्या ते आपल्याला करायचं नाहीये. त्याच्यानंतर मी जे पेशंटला असं सांगते, की जर अशा प्रकारे पाणी सेवन केलं गेलं, तर काय होतं, तर सकाळी जे उठल्यावर आपल्याला हळू भूक लागायला सुरुवात व्हायला पाहिजे असते, ती भूक या पाण्यानीच मरून जाते. आणि मग त्याच्यामुळे जी काही सकाळी थंडीच्या दिवसांमध्ये ब्रेकफास्ट घ्यायला किंवा न्याहारी करायला जी भूक लागलेली असते ती मरते. त्याच्यानंतर जेवण आपल्याला व्यवस्थित जाऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारचं जे काही सकाळी उठून घेण्याचं पाण्याचं सेवन आहे, ते सहसा करू नये.
असं सांगितल्यावर बरेचसे पेशंट ते टाळतात. तरीही अजूनही कित्येकांच्या अं, व्यवहारामध्ये किंवा कित्येकांच्या मनामध्ये हे असतंच, की नाही सकाळी उठल्यावर पाणी प्यायलं की ते पोट साफ व्यवस्थित होतं. त्यांना मी अजून एक गोष्ट सांगते, की आपल्याकडे काही फ्लश सिस्टम नाहीये, की ज्याच्यामुळे वरून पाणी आलं आणि ते खालून निघून गेलं. हे अशी कुठलीही सिस्टम नाहीये. त्यामुळे पाणी पण पचायला लागतं. त्यामुळे ते पाणी हे कशाप्रकारे असायला पाहिजे आणि त्याचा पिण्याचा एक प्रकारचा विधी हा असला पाहिजे. जसं अन्न सेवनाचा विधी आहे आणि अन्न सेवनासाठी आपल्याला जशी भुकेची गरज असते, त्याप्रमाणे जलसेवनासाठी ही तृष्णा ही संवेदना आवश्यक आहे. हे त्यांना समजावून सांगावं लागतं. तर इथे उष्णोदक विधीचं वर्णन केलेलं आहे. ज्वरादौ उष्णोदक विधीं दर्शयन आह. म्हणजे याचाही उपयोग ज्वरादौ म्हणत असताना अनेक व्याधींमध्ये, ज्वरासारख्या अनेक व्याधींमध्ये जिथे-जिथे सामता आपल्याला दिसेल, तिथे-तिथे तर जरूर उष्णोदकाचा वापर करायला हवा. अष्टमेन अंशशेषेण म्हणजे 1/8 उरवलेलं असं पाणी. हं. अष्टमेन अंशशेषेण 1/8 उरवलेलं. चतुर्थेन अर्धकेन वा 1/4 उरवलेलं आणि 1/2 उरवलेलं. हं. किंवा उलटं घेऊ शकतो आपण, की 1/8 इतकं अं, हां, 1/8 इतकं आटवलेलं, 1/4 आटवलेलं आणि 1/2 इतकं आटवलेलं असं पाणी. हं. अथवा क्वथनेनैव म्हणजे दोन्ही प्रकारे त्यांनी घेतलेलं आहे, की 1/8 उरवणे किंवा 1/8 8 इतपत आटवणे. 1/8 आटवलं तर अं, फक्त 100 म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये ते आटवलं जाणं आणि म्हणजे कमी प्रमाणामध्ये काढा उरणं म्हणजे 104च उरणं किंवा पादशेष उरणं. हं, 104 जर आटवलं तर 102 उरेल आणि सॉरी 304 उरेल आणि 102 आठवलं तर 102च उरेल. अशा प्रकारे सिद्ध केलेलं असं जे काही उष्णोदक आहे त्याला उष्णोदक असं म्हटलं जातं. हं. हे उष्णोदक कुठे-कुठे वापरतात? तर आमव श्लेष्मा, आम, वात, मेदोघ्नम, बस्ती शोधन दीपनम, कास श्वास ज्वरहरम, पीतम उष्णोदकम निशी. हं. म्हणजे ज्या वेळेला हे सर्व व्याधी आहेत, त्यावेळेला हे उष्णोदक निशी म्हणजे रात्री प्यायचं आहे. हं. कसं? तर श्लेष्मा कुठे-कुठे तर श्लेष्मा म्हणजे कफच्या व्याधींमध्ये, आमवातामध्ये, मेद कमी करण्यासाठी, बस्ती शोधनासाठी किंवा अ, अग्निदीपनासाठी, कास, श्वास, ज्वर इत्यादी इत्यादींसाठी वापरलं गेलेलं हे जे काही उष्णोदक आहे, हे निशी म्हणजे निशी इति निशामुखे शयनकाले असा त्याचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे रात्रीच्या सुरुवातीला किंवा शयन कालाच्या आधी असं त्याचा वापर करायला सांगितलंय. न तू सकल निशायाम मुहुर्मुहुः तत्र निषेध परतत्वात. म्हणजे पूर्ण रात्रभर पाणी आपल्याला प्यायचं नाहीये, तर फक्त रात्रीच्या सुरुवातीला हे पाणी प्यायला सांगितलेलं आहे. अष्टमेन इति यत् केवलम् एव पानीयम् अष्टमांशादि कल्पनायां सिद्धं भवति तद उष्णोदकम् इति संज्ञं वदे. हं. केवळ 1/8 इतकं पाणी घेऊन ते सिद्ध म्हणजे 1/8 इतकं पाणी सिद्ध केलेलं पाणी जर प्यायलं, तर त्यालाही उष्णोदक असं म्हटलं जातं. हं. अंशशेषेण अष्टादिभिः म्हणजे 1/8 इतका अंश अं, उरवायचा आहे. प्रत्येकम अभिसंबध्यते तेन अष्टांशेन चतुर्थांशेन अर्धांशेन इति अर्थः. म्हणजे अंशशेषेण किती? अंशशेषेण म्हणजे 1/8 उरवायचंय. 1/4 उरवायचंय किंवा 1/2 उरवायचंय.
अंश तू अत्र कथ कथनावशिष्टौ म्हणजे कथन अवशिष्ट काढा केल्यानंतर जे उरलेलं आहे तो भाग आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे 1/8 काढा उरला पाहिजे. अथवा इति अनेन पक्षांतरम आह किंवा त्याचा एक पक्षांतर पण सांगितलेला आहे. क्वथनेन एव इत्यादी. क्वथन इति अत्र त्रिपादशेषम इति अर्थ. हा क्वथन म्हणजे अ, ती अ, त्रिपादशेष म्हणजे 103 पाद. हं? त्रिपादशेष म्हणजे त- अ, अ, 304 इतकं उरलेलं. असा पण तिथे अर्थ येऊ शकतो. किंवा क्वथन किंवा काढा किती करायचा आहे तर 304 करायचा आहे आणि 1/8 उरवायचं आहे असा तिथे अर्थ होऊ शकतो. हं? एतद क्रिया चतुष्टयम दोष अपेक्षया अभिहितम. ही जी ज्या काही 4 क्रिया सांगितलेल्या आहेत त्या दोषांच्या अपेक्षेने करायला सांगितलेलं आहे. हं? तद पादहीनम. पादहीन याचा अर्थ 1/4. 1/4 अ, हीन करणे म्हणजे कमी करणे. 1/4 कमी करणे हे पित्तघ्नम पित्तासाठी उपयोगी आहे. म्हणजे 104च काढा कमी करायचा आहे आणि 304 इतका काढा घ्यायचा आहे. कोणी घ्यायचा आहे तर पित्तघ्नम. आणि तत्शेषम म्हणजे 104 इतका काढा कोणासाठी आहे तर अनिलापहम वात रोगासाठी किंवा वाताच्या प्रकृतीसाठी त्याचा उपयोग करायचा आहे. आणि अर्धक्षय कफहरम 1/2 इतका काढा उरवणे हे कफ प्रकृतीसाठी किंवा कफदोषांच्या हरणासाठी उपयोगी आहे. शेषमग्राही त्रिदोषजित म्हणजे इतकं जर आपण अर्ध शेष इतका काढा घेतला तर तो कफ रोगासाठी किंवा त्रिदोषजित म्हणजे तिन्ही दोषांसाठी उपयोगी आहे असं एका अ, ग्रंथकारानुसार ग्रंथकारांचं म्हणणं आहे. ननु यथा एव तरीही सुश्रुतामध्ये काय सांगितलेलं आहे तद पादहीन वातग्नम. पादहीन हे वातग्नासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे 104 इतका काढा अ, अ, कमी करणं म्हणजे 3/4 इतका काढा घेणं हे वातासाठी उपयोगी आहे. अर्धहीन म्हणजे अर्धा काढा कमी करणं हे पित्तासाठी उपयोगी आहे आणि पादशेष म्हणजे 1/4च काढा उरवणं आणि तो पिणं हे कफासाठी उपयोगी आहे. पानीयम दीपनम स्मृतम कफासाठी ते दीपन करणारं आहे असं सुश्रुताचार्यांचं मत मत आहे. इति कथम एतद विपरीतम उक्तम. असं कसं काय तर याच्या विपरीत सुद्धा काही जणांचं म्हणणं झालेलं दिसतं. अद्यो पक्षो व्यवहारी स च ज्वरादीनां दोष प्रकोपे प्रशस्ताः. पहिला जो पक्ष आहे म्हणजे ज्याच्यामध्ये 104 उरवून पित्तासाठी म्हणजे 304 इतका काढा पित्तासाठी किंवा अ, 104 काढा वातासाठी हे जे काही वर्णन पहिलं केलेलं आहे ते ज्वर इत्यादी रोगांसाठी उपयोगी आहे. ज्वरादीनां कोपे प्रशस्ताः. ज्वर इत्यादींमध्ये दोष प्रकोप जो होतो त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. द्वितीय असतु दुसरं जे आहे ते षड ऋतूषु दोष अपेक्षया अभिहितः. 6 ऋतूंमध्ये जे जे दोष वाढले जातात म्हणजे वसंतामध्ये जर कफ वाढला असेल तर तिथे 1/4 इतकंच उरलेलं पाणी म्हणजे समजा एक भाग 1 कप आपण पाणी ठेवलं तर त्याचा 1/4 भाग एवढंच पाणी उरवायचंय म्हणजे 1/4 इतकंच पाणी त्याच्यामधलं आपल्याला काढा स्वरूपामध्ये घ्यायचं आहे. हे वसंत ऋतूसाठी. हे शरद ऋतूसाठी काय म्हणजे पित्ताच्या रुग्णांसाठी काय तर अर्धहीन म्हणजे 1/2 म्हणजे शरद ऋतूमध्ये अर्धहीन घ्यायचं आहे आणि वात
ह्याच्यासाठी 3/4 इतका काढा घ्यायचा आहे. हं. तर अशा प्रकारे इथे 2 प्रकारचे वेगवेगळे मतभेद इथे उष्णोदकासाठी दिलेले आपल्याला दिसतात. हं. अ, अश्विनी, तुझ्यासाठी पुन्हा सांगते ही गोष्ट. म्हणजे तू मध्ये पुन्हा रिजॉइन झालीस तर त्याच्यासाठी सांगते, हे खूप कारण महत्वाचं आहे. तर अ, इथे वर्णन असं केलेलं आहे, की "तथाहि तद पादहीनं पित्तघ्नं तत् शेषम अनिलापहं अर्धक्षय कफहरं शेषम ग्राही त्रिदोषजित् इति ननु यथा एवं तर्हि सुश्रुतेन तद् पादहीनं वातघ्नं अर्धहीनं पित्तजितं कफघ्नं पादशेषं च पानीयं दीपनं स्मृतम्." त्याच्यात खाली ओळ आलेली आहे, "आद्यो पक्षो व्यवहारी स च ज्वरादीनां दोषप्रकोपे प्रशस्तः द्वितीयस्तु षड ऋतू दोष अपेक्षया अभिहितः." याचा अर्थ असा होतो, की जेव्हा आपल्याला ज्वर इत्यादींमध्ये जो काही दोष प्रकोप झालेला आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला उष्णोदकाचं सेवन करायचं असेल, तर अ, वरच्या पद्धतीने करावं. म्हणजे पादहीन म्हणजे फक्त 1/4 कमी करायचा आहे. म्हणजे 3/4 इतका काढा हा पित्तग्नासाठी वापरायचा आहे आणि अ, 1/4 इतका उरवून तत्शेषम म्हणजे 1/4 म्हणजे अं, 1/4 इतका उरवून तो वातदोषासाठी वापरायचा आहे, ज्वर इत्यादींमध्ये. म्हणजे रोगासाठी वापरायचा असेल, तर अशा प्रकारे वापरायचा आहे. आणि अर्धशेष करून म्हणजे अर्धा काढा उरवून तो कफासाठी किंवा त्रिदोषांसाठी वापरायचा आहे. परंतु सुश्रुतांनी जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन हे षड ऋतूषु दोष अपेक्षया अभिहितः म्हणजे 6 ऋतूंमध्ये जी काही दोषांच्या अपेक्षेने म्हणजे दोष जे वाढले जातात, त्याच्यामध्ये सुश्रुतांनी जे वर्णन केलेलं आहे, त्याच्या पद्धतीने उष्णोदक सेवन करायचंय. म्हणजे काय? तर वसंत ऋतूमध्ये जेव्हा कफ वाढलेला असतो, तेव्हा कफघ्नम पादशेषम म्हणजे अ, कफ कमी करण्यासाठी आपल्याला कफासाठी फक्त 1/4 इतकाच काढा घ्यायचा आहे. म्हणजे एक भाग जर आपण पूर्ण 1 कप भरून काढा घेतला, तर तो 1/4 इतका उरवायचा आहे. हं. अ, आणि तो कफरोगासाठी वापरायचा आहे. म्हणजे इतका तो आटवला गेला पाहिजे. हं. आणि वातरोगासाठी पादहीन म्हणजे 3/4 इतका काढा घ्यायचा आहे. म्हणजे फक्त 1 पाद हीन करायचा आहे. 1 पाद म्हणजे 1/4 हं. 1/4 म्हणजे 1 पाद. त्यामुळे 1 पाद कमी करायचा आहे. तो वातासाठी आणि पित्तासाठी अर्ध भाग कमी करायचा आहे. हं. अशा प्रकारे 2 प्रकारच्या वेगवेगळ्या कंडिशन्स इथे सांगितलेल्या आहेत आणि तशा प्रकारे जर आपण उष्णोदकाचं सेवन करू शकलो, तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला दिसू शकतो. हं. सुश्रुते उक्तं च शारदं च पादोनं पादहीनं तु हैमकम्. आता इथे इतर ऋतूंमध्येही उष्णोदकाचा उपयोग म्हणजे आता आपण सुश्रुतातलेच काही हे सुश्रुतातलीच वचनं वापरून अ, दोषांसाठी कसा त्याचा उपयोग करायचा किंवा दोष प्रकोपामध्ये कसा उपयोग करायचा हे पाहिलं. आता इतर ऋतूंमध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये अर्धपादोनम असं पण वर्णन केलेलं दिसतं आणि पादहीनम तू हैमकम म्हणजे अ, इथे पुन्हा 3/4 असा भाग किंवा फक्त 1/4 उडवून अ, हेमंत ऋतूमध्ये त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. आणि शिशिरे आणि वसंते आणि ग्रीष्म या तिन्ही ऋतूंमध्ये पादशेष म्हणजे अवशेषितम म्हणजे फक्त 1/4 इतकाच भाग घ्यायचा आहे. म्हणजे शिशिर ऋतूमध्ये जेव्हा कडाक्याची थंडी पडलेली असते, वसंत ऋतूमध्ये ज्या वेळेला कफ असतो आणि ग्रीष्म ऋतूमध्येही वापरताना फक्त 1/4 उरलेलं जल
असं वापरायला अशा प्रकारे उष्णोदक वापरायला सांगितलेलं आहे. हं. विपरीत ऋतूं दृष्ट्वा वार्षिकं च एक अष्टभागिकम आणि वर्षा ऋतूमध्ये तर एक अष्टभाग इतकं जल वापरायला सांगितलेलं आहे. म्हणजे एक एक अष्टभाग अवशेषितम असंच आपल्याला तिथे घ्यावं लागेल. म्हणजे तिथे अजूनच कमी करून म्हणजे वातासाठी अजूनच कमी करून त्याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. हं. यद विरोध विपहारः कृतः तद साधुभिः विचारणीयः अत्र विस्तारभयात् न लिखिताः. यद विरोधपरिहारः कृतः तत् साधुभिः विचारणीयः म्हणजे जो काही याचा विरोधाभास आहे किंवा याच्या विरुद्ध अशा प्रकारे जर काही आपण सेवन केलं तर तर ते विचारणीय आहे किंवा ते त्याच्यावर आपल्याला अजून संशोधन करणं किंवा त्याच्यावर काही विचार करणं हे गरजेचं आहे. पण त्याचा इथे उल्लेख केलेला दिसत नाही. विस्तरवयात न लिखितः. सिद्धमिती यद्ग्रहणं लघुक्ती क्वथनं क्वथननिमित्तम्. हं. सिद्धम या शब्दाचा अर्थ सिद्ध केलेले किंवा काढा तयार केलेले हे काय आहे? तर ही लघु उक्ती आहे. म्हणजे थोडक्यात सांगणं, की काढा करा हे सांगण्यासाठी त्यांनी सिद्ध हा शब्द वापरलेला आहे. जो आजकाल आपण सगळीकडे वापरतो, की सिद्ध तूप, सिद्ध घृत, सिद्ध तैल, सिद्ध जल किंवा सिद्ध काही औषधं असं वारिष्ठ असं म्हणत असताना आपण पेशंटलाही सांगताना अनेक वेळा म्हणतो, की हे सिद्ध केलेलं औषध आहे. त्यामुळे त्या सिद्ध या शब्दाचा अर्थ काहीतरी काढा करून किंवा काहीतरी प्रक्रिया करून ते वापरलेलं आहे. यतः यत् क्वाथ्यमानं निर्वेगं निष्पेनं निर्मलं तथा श्रुतशीतं त्रिदोषघ्नं अंतर्भाव शीतलम्. हां. यतः त्यानंतर यत् क्वाथ्यमानं यतः म्हणजे त्याच्यानंतर पुढे यत जे क्वाथ्यमान काढा केलेले निर्वेगम म्हणजे काढा उकळीचा वेग गेलेले निर्वेगम निष्फेनम ज्याचा फेस उकळताना जो काही फेस येतो ते गेलेले आणि निर्मळ असं झालेलं जे काही श्रुतशीत असेल जो काही काढा असेल तो थंड करू द्यावा आणि बाष्पांतर भाव अ, शीतलम श्रुतशीतम त्रिदोषघ्नम हे श्रुतशीत कसं आहे तर त्रिदोषघ्न असतं आणि काय तर बाष्प अंतर्भाव शीतलम म्हणजे बाष्प हे त्याचं आतच राहिलं पाहिजे म्हणजे त्याच्यावर काहीतरी पिधान किंवा झाकण ठेवणं गरजेचं आहे असं इथे दिसून येतं. खरं तर काढा करताना झाकण ठेवू नये असं वर्णनही आलेलं दिसतं कारण ते जड होतं. म्हणजे ते पचायला जड होतं असं वर्णन एके ठिकाणी आलेलं मला आठवतंय. पण या ठिकाणी बाष्प अंतर्भाव शीतलम म्हणजे अं, म्हणजे असा अर्थ आपण घेऊ शकतो, की त्याच्यावर झाकण ठेवून ते थंड केलेलं आहे. नंतर ते झाकण ठेवल्यानंतर जे काही अंतर्गत जे बाष्प तयार होईल त्याच्यानंतर ते थंड झालेलं आहे. अशा प्रकारे त्याचा अशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे असं इथे समजतंय. अन्यथा दोषकरः स्यात् तथाहि अ, धारापातेन विष्टंभी दुर्जरं पवनाऋतं श्रुतशीतं पुनः स्तप्तं तत्सर्वं दोषलं स्मृतम्. धारापातेन विष्टंभी हेच वर्णन आहे की धारापातेन विष्टंभी दुर्जरं पवनाऋतं श्रुतशीतं पुनः तप्तं सर्व दोषलं स्मृतम बरोबर आहे. हं. मग श्रुतश्रितं त्रिदोषघ्नं बाष्प अंतर्भाव शीतलम. याचा अर्थ असा आपल्याला घ्यायला पाहिजे, की त्याचं जे काही अंतर्गत बाष्प आहे, ते थंड झालेलं आहे. असाच
याचा अर्थ घ्यायला पाहिजे अन्यथा दोषकरम, म्हणजे ते उघडच ठेवायचं आहे, पिधानं त्याच्यावर घालायचं नाहीये. जर पिधानं घातलं म्हणजे पिधानं म्हणजे झाकण, झाकण जर ठेवलं तर काय, धारा पातेनं विष्टंभी, त्याच्या जे काही बाष्प तयार होतं त्याची धारा खाली पडल्यामुळे, पुन्हा खाली पडल्यामुळे ते विष्टंभी होऊ शकतं, म्हणजे अवष्टंभ शरीरामध्ये निर्माण करू शकतं. त्यानंतर ते दुर्जर म्हणजे पचण्यासाठी जड असू शकतं. आणि पवनाऋतम, खरं तर ते वात कमी करणारं आहे असं. पवन पवनम आरुतम, आरुत म्हणजे हरण करणे, वातहर असतं. हं? श्रुतशीतम, श्रुतशीत म्हणजे काढा. पुन्हा तप्तम, जर हाच काढा पुन्हा तप्त केला तर सर्व दोषलम स्मृतम, तर मात्र तो सर्व दोषकर ठरतो. म्हणूनच जेव्हा आपल्याला बस्ती द्यायचा आहे किंवा जेव्हा एखादा काढा पेशंटला करायला सांगायचा आहे, त्यावेळेला तो काढा करून तो लगेच घ्यायला सांगायला पाहिजे. तो पुन्हा गरम करून घेणं हे योग्य नाही. त्यामुळे काढा केल्या-केल्या त्याचा वापर हा झाला पाहिजे. त्यामुळे म्हणजे त्याचं बाष्प हे जे काय आहे ते झाकण न ठेवता निघून गेलं पाहिजे. असंच वर्णन एके ठिकाणी आहे, की ज्या ठिकाणी काढा करतानाही त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये, नाहीतर तो दुर्जर होतो, पचण्यास कठीण होतो, असंही वर्णन आलेलं दिसतं. त्यामुळे काढा करताना तो जे काही अ, आपलं पातेलं आहे, ते उघडं ठेवायला सांगायचं आहे. अथ उष्णोदकस्य निशीपित्तस्य गुणम आह कास इत्यादी. कास इत्यादी जर उष्णोदक अ, अ, हे जे कास, श्वास, ज्वर, हर याच्यामध्ये किंवा कास, श्वास आणि ज्वर याच्यामध्ये ते रात्री प्यायचं आहे, असं वर्णन इथे दिसतं. हं. आता उष्णोदकस्य निशीपितस्य गुणमाह कास इत्यादी. एतत् उष्णोदकं यदा निशीपिदं पीतं तदा श्लेष्मादिकान् हन्ति इति. म्हणजे दोन्हीचं अ, किंवा श्लेष्मा, आमवात, मेदोघ्न या सगळ्यासाठी निशी किंवा संध्याकाळचाच कालावधी सांगितलेला आहे. जे काही वर्णनं आपल्या ग्रंथामध्ये दिलेली असतात, तशा पद्धतीने जर आपण त्या औषधांचा वापर केला, तर त्याचा जास्त चांगला उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे औषध सेवन काल हा तितकाच महत्वाचा आहे. याच्यासाठी भेषजावचरणीय म्हणून एक अध्याय आहे अष्टांग संग्रहामध्ये. तो खूप या पद्धतीने दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये बरेच सारे काल हे दिलेले आहेत किंवा सगळ्या कालांचं एकूण जवळ-जवळ 13 का 14 काल आहेत. त्या सर्वांचं वर्णन त्या भेषजावचरणीय अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं, ज्याच्याद्वारे आपल्याला औषध सेवन काल काय असावा हे चांगल्या पद्धतीने कळतं आणि त्या पद्धतीने जर आपण औषधाचं सेवन केलं तर जास्त चांगला उपयोग झालेला दिसून येतो. उष्णोदकं वद वदेत इति. ईषद उष्णम उष्णोदकं क्वथितम, म्हणजे उष्णोदक हे सुद्धा पिताना ईषद उष्ण म्हणजे थोड्याफार प्रमाणातच गरम असावं. म्हणजे ते उष्णोदक झाल्या-झाल्या पिणं हेही शरीरासाठी घातक ठरू शकतं. कारण ते खूप मोठ्या प्रमाणात गरम वस्तूही शरीराला उपयोगी नाही. वातमेदोग्नमिति वातघ्नं मेदोग्नं च. श्लेष्म आम वातमेदोग्नम इति इति वा पाठांतरम. म्हणजे एक वेगळा पाठ असा दिलाय की श्लेष्म आम वात मेदोग्न, आणि तो पाठ इथे घेतलेला दिसतो. बस्ती शोधन मूत्राशय शुद्धीकर. बस्ती शोधन म्हणजे मूत्राशय शुद्धी करणारं आहे. आणि दीपनमिती अग्नेहे दीपनम. पीतम उष्णोदकम इति. ईषद उष्णम पीतम. निशी इति निशामुखे, म्हणजे रात्रीच्या सुरुवातीला. शयनकाले वा किंवा शयनकाली वा न तू सकल निशायाम, संपूर्ण रात्रभर आपल्याला ते प्यायचं नाही. आणि न तू सकल निशायाम मुहुर्मुहुर पानम तत्र निषेध परतत्वात, कारण त्याचा निषेध सांगितलेला आहे. म्हणजे रात्रभर पाणी पित राहायचं नाहीये, तर फक्त शयनकाली किंवा झोपण्यापूर्वी घ्यायचं आहे. यथा
यथा दिवा तथा रात्रौ यदि तोयम पिबेत नरः भवेत तत्र रसाधिक्यम तत् शेषात दोषकोपनम. मी मगाशी म्हटलं तसंच की पुन्हा इथे तोच नियम की प्रातराशेतू अजीर्णोपी सायमाशो न दुष्यती सायमाशे अजीर्णेतू प्रातराशो ही दुष्यती. त्याप्रमाणे यथा दिवा पिबेत तोयम तदा रसाधिक्यम भवेत. रसाचं अधिक्य होतं. तत् शेषात दोषकोपनम आणि त्यानंतर ते दोष प्रकोप करू शकतं. त्यामुळे सकाळीही प्यायचं नाहीये आणि रात्री पण प्यायचं नाहीये जास्त प्रमाणात पाणी. इति सत्यम एष स्वस्थे प्रसंगे इति वर्तते व्यवहारात आतुरे न कुत्रचित प्रतिषेधः. हे स्वस्थ व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे. परंतु आतुर व्यक्तीसाठी जर निशी उष्णोदक सेवन सांगितलेलं असेल तर ते रात्री घ्यायचं आहे. पण स्वस्थ व्यक्तीसाठी मात्र दिवसा किंवा रात्री असं जलपान हे निषेध सांगितलेलं आहे. पण जर एखाद्या मनुष्याला आपल्याला सकाळी उठून पाणी प्यावं हे जर योग्य वाटत असेल किंवा त्याच्या शरीरासाठी योग्य असेल तर ते त्याला एक औषध सेवन म्हणून औषधाच्या रूपाने किंवा औषधाबरोबर पाणी पिणं जर गरजेचं वाटत असेल तर ते द्यायला हरकत नाहीये. पण स्वस्थ व्यक्तीने मात्र हे करू नये. एष स्वस्थे प्रसंगे इति वर्तते. म्हणजे हे जे काही यथा दिवा वगैरे वर्णन आहे ते स्वस्थ मनुष्यासाठी सांगितलेलं आहे. व्यवहारात आतुरे न कुत्रचित प्रतिषेधा. व्यवहारामध्ये आतुरासाठी मात्र कुठलाही प्रतिषेध नाहीये. त्याला जे योग्य सांगितलेलं आहे ते घ्यायचं आहे. तथा हि उक्तम पानीयम प्राणिनां प्राणाः विश्वमेव च तन्मयम अतो अत्यंत निषेधेन न क्वचित वारी वार्यते. म्हणजे पाणी हे प्राण्यांचा प्राण म्हणून सांगितलेलं आहे. आणि तेच त्यांचं विश्व आहे. विश्वमेव च ते जीवन आहे. तन्मयम त्याच्यानीच शरीर बनलेलं आहे. तन्मयम एव शरीरा अतो अत्यंत निषेधेन न क्वचित वारी वार्यते. अत्यंत निषेध असल्याशिवाय पाणी घेणं सोडायचं नाहीये. न क्वचित वारी वार्यते ती सोडून देणे किंवा सेवन न करणे. त्यामुळे अत्यंत निषेध असतानाच पाण्याचं सेवन बंद करायचं आहे. नाही तर पाणी घेणं हे चालूच म्हणजे पाण्याचं सेवन हे योग्य प्रमाणामध्ये करायचं आहे. परंतु अनेक सध्याच्या काळामध्ये जे काही 5 लिटर पाणी प्या किंवा 8 ग्लास पाणी प्या किंवा 2 लिटर पाणी प्या हे जे काही वर्णन दिसतात किंवा त्याचे परिणाम चांगले होतात त्याच्यानी मलप्रवृत्ती चांगली होते हे जे काही वर्णन आपल्याला व्हॉट्सअप आणि फेसबुक या युनिव्हर्सिटींमधून मिळत जातात तर त्याचा मात्र निषेध करावा किंवा ते आपल्यासाठी योग्य आहे का स्वतःसाठी हे याचा विचार करूनच मग त्याचं सेवन करायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी एखाद्या वैद्याकडे जाऊन त्याचं म्हणजे योग्य मार्गदर्शन आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर त्यामुळे जरी जल हे जीवन असलं तरी त्याचं सेवन हे आपल्या शरीरासाठी किती प्रमाणात असायला पाहिजे किंवा त्याचा विधी काय आहे ते कसं सेवन करायचं हेही आपल्याला योग्य पद्धतीने तपासणं हे गरजेचं आहे. अथ ज्वरादौ उष्णोदक विधी. ज्वर इत्यादींमध्ये उष्णोदक विधीचं वर्णन केलेलं आहे. अष्टमेन अंशेन चतुर्थांश शेषे अर्धकेन अर्धांश शेषेण अथवा क्वथनेन क्वथित मात्रेण सिद्धम उष्णोदकम वदे. उष्णोदकम निशीपितम श्लेष्म आम वातादीन हंती इति योजना. मगाशी जे काही वर्णन केलं तेच वर्णन इथे आलेलं आहे. अत्र अनुक्रमम अपि ग्रंथांतरात ज्वरादौ उष्ण जल विधानम आह कफ वात ज्वराः इति. कफज्वरे वातज्वरे कफवातज्वरे वा व्यस्ते समस्ते वा उष्णम अर्ध अवशिष्टम देयम.
आता या ठिकाणी पुन्हा ज्वराच्या संदर्भात वर्णन आलेलं दिसतं. कफज्वरे, वातज्वरे. कफज्वरामध्ये किंवा वातज्वरामध्ये किंवा कफ-वातज्वरामध्ये किंवा कफ-वात व्यत्यासात सॉरी व्यस्त समस्त असताना व्यस्त म्हणजे संपूर्ण कफज ज्वर किंवा संपूर्ण वातज सॉरी समस्त म्हणजे संपूर्ण कफज ज्वर किंवा संपूर्ण वातज ज्वर आणि व्यस्त म्हणजे कफ वातज ज्वर म्हणजे संसर्ग किंवा सन्निपात याच्यामध्ये उष्णम अर्ध अवशिष्टम देयम उष्णोदक द्यायचंय पण ते एक अर्ध अवशिष्ट म्हणजे अर्धा भाग कमी केलेलं असं द्यायचं आहे. अर्ध अवशिष्टम तोयम यत उष्णोदकम उच्यते. म्हणजे इथे त्यांनी उष्णोदकाची एक सिंपल व्याख्या देऊन टाकलेली आहे, की जे अर्धभाग केलेलं जल आहे त्याला उष्णोदक असं म्हणतात. इति उक्तत्वात पित्तम अद्य विशोत्थ ज्वरेषु तिक्तकैः स्मृतम शीतलम देयम असं म्हणत असताना पित्तम म्हणजे पित्त मद्य विषोत्थ ज्वरेषु म्हणजे पित्तामुळे निर्माण होणारा ज्वर किंवा मद्य सेवनामुळे निर्माण होणारा ज्वर किंवा विषामुळे निर्माण होणारा ज्वर याच्यामध्ये तिक्तकैही म्हणजे तिक्तोदकासह किंवा तिक्तक औषधांच्या सह शीतल असं पाणी द्यायचं आहे. मग या ठिकाणी षडंगोदकाचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. तिक्तक श्रुतस्तु हा इथे पुढे दिलेलंच आहे. तिक्तक श्रुतस्तु षडंगक तरुणज्वरे तस्य एव विधानात. तिक्तक श्रुत म्हणजे काय? तर षडंग पान पान करायचं आहे. तथा च उत्तम तिक्तपर्पटक उशीर चंदन उदिच्य नागरही श्रुतम शीतम जलम दद्यात् पिपासा ज्वर शांतै. अयम षडंग तिक्तकः स्मृतः याला षडंग तिक्तक किंवा षडंगोदक म्हटलं जातं. अस्य एव तरुणज्वरे विधानम उत्तम सुश्रुते. लंघनम कारयेत काले यावनस्तिक्तको रसः पाचनानि अपि अपक्वानां दोषाणां तरुणज्वरे. लंघनम स्वेदनम कालो यवागुस तिक्तको रसः असं वर्णन चरकाचार्यांनीही केलेलं आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने हे तिक्तको रसः म्हणजेच तिक्त जल किंवा षडंगोदक असं वर्णन आपल्याला आलेलं दिसतं. स्वेदनम तरुणज्वरे निषिद्धम अपि सन्निपातज्वरे विहितत्वात् उक्तं कालो अपि पावनत्वेन गृहीतः तथा वातकः सप्तरात्रेण. चरकाचार्यांनी स्वेदनाचं वर्णन केलेलं दिसतं, परंतु सुश्रुताचार्यांनी स्वेदनाचं वर्णन केलेलं दिसत नाही. लंघनम कारयेत काले म्हणजे लंघन करायचंय कसं तर काल म्हणजे जोपर्यंत ज्वर आहे तोपर्यंत काले या शब्दाचा अर्थ असा आहे की एकतर ज्वर कमी होण्यासाठी योग्य कालावधीची आवश्यकता असते. त्यामुळे ज्वर हा पटकन उतरावा असं जेव्हा रुग्णांना वाटत असतं त्यावेळेला आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की की काही काळपर्यंत ज्वर येऊ शकतो. मग कोणाला 3 दिवस कोणाला 5 दिवस किंवा 7 दिवसही ज्वर राहण्याची शक्यता असू शकते. हे रुग्णांच्या मनावर आपल्याला घालावं लागतं. त्याशिवाय रुग्ण तयार होत नाहीत. त्यांना लगेच आयबुप्रोफेन किंवा सॉरी क्रोसिन किंवा डोलो इत्यादी देऊन तो ज्वर आधी उतरवायचा असतो किंवा अँटिबायोटिक देऊन तो ज्वर उतरवण्याकडेच त्यांचा कल असतो. पण ग्रंथकार म्हणतात की काल हा एक महत्वाचा फॅक्टर ज्वरासाठी अतिशय किंवा काल हा फॅक्टर हा ज्वरासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे याच्यातही पुढे कुठेतरी वर्णन आहे शारंधरामध्ये आणि ते खूप सुंदर वर्णन केलेलं दिसतं की 3 दिवसाचा ज्वर किंवा जे काही आपले विषम ज्वराचं वर्णन जे आहे ते शारंधरामध्येही खूप सुंदर पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जवळजवळ 3 ते 7 दिवसापर्यंत जर ज्वर असेल तर कुठलंच औषध द्यायचं नाहीये, फक्त षडंगोदक द्यायचं आहे.
असंही वर्णन केलेलं आपल्याला दिसतं किंवा फक्त साळीच्या लह्याचं पाणी किंवा लंघन असं सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी लंघन या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे, की सामता असेल तर संपूर्ण लंघन. जर साम नसेल, निरामावस्था आहे, पेशंटला भूक लागतीये, अशा वेळेला काहीतरी हलका आहार, मग त्याच्यामध्ये अ, साळीच्या लाह्या किंवा हे षडंगोदक किंवा मुगाचं कढण या अ, अशा प्रकारचा आहार हा जोपर्यंत ज्वर पूर्णपणे उतरत नाही, तोपर्यंत द्यायचा आहे. हं. त्यामुळे लंघनम कारयेत काले. हं. त्या काले या शब्दाचा अर्थ हा होतो. अं, या यावनस्तिक्तको रसः. हं. अ, इथे यावन म्हणजे यावत, यावत यावत काले ज्वरः, तावत काले लंघनम. हं. यावत काले ज्वरः, तावत काले लंघनम कारयेत. हं. आणि तावत काले तिक्तको रसः पिबेत. हं. त्यामुळे तोपर्यंत षडंगोदकाचं सेवन करायचं आहे. पाचनानी आणि तोपर्यंत पाचन करत राहायचं आहे. पाचनानी अपि अपक्वानां दोषाणां तरुणज्वरे. तरुणज्वरामध्ये असं दोषपाचन आपल्याला करायचं आहे. स्वेदनम तरुणज्वरे निषिद्धम अपि. हे स्वेदन हे तरुण ज्वरामध्ये निषिद्ध इथे सांगितलेलं आहे सुश्रुतामध्ये. सन्निपात ज्वरे विहितत्वात उक्तम कालो अपि पावनत्वेन गृहीतः तथा वातकः सप्तरात्रेण इत्यादी. अन्य एवमाहु पादशेषं च वातघ्नं अर्धशेषं च पित्तजित् कफघ्नं पादशेषं स्यात् पानीयं दीपनं लघु इति मदन विनोदात. मदन विनोद म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हे वर्णन आलेलं दिसतं. याच्यामध्ये अ, स्वे अ, याच्यामध्ये पादशेष म्हणजे वातघ्न वात वात कमी करण्यासाठी पादशेष म्हणजे 1/4 इतकं जल सेवन करायचंय किंवा 1/4 उरलेलं असं जल सेवन करायचंय. पित्तासाठी अर्धशेष आणि पुन्हा कफासाठी पुन्हा पादशेष असं जल सांगितलेलं आहे आणि हे जल दीपन आणि लघु असं मानलं जातं. अं, वरती वर्णन असं दिलेलं आहे, की स्वेदनम तरुणे ज्वरे निषिद्धम. पण संनिपातिक ज्वरामध्ये ते विहित सांगितलेलं आहे किंवा संधिपातिक ज्वरामध्ये मात्र त्याचा उपयोग करायचा आहे. कारण त्याच्यामध्ये वाताच्या अवस्थेमध्ये स्वेदनाची आवश्यकता लागते. त्यामुळे स्वेदन करायला सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा सप्तरात्रीपर्यंत लंघन आणि स्वेदन याचा उपयोग करणं हे ज्वरामध्ये इष्ट आहे, असं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक वेळेला आपण अँटिबायोटिकच्या साहाय्याने किंवा जे म्हणजे अँटिपायरेटिक ड्रग्ज वापरून जे काही ज्वर कमी करण्याचे प्रकार केले जातात, त्याच्यानी पुन्हा ज्वर निर्मिती होण्याची शक्यता असू शकते. परंतु अशा प्रकारे जर आपण ज्वर कमी केला, तर अनेक वेळेला दोष पूर्णपणे कमी झालेले दिसून येतात आणि त्याच्यानी आपल्याला ज्वरामध्ये तर रिझल्ट दिसतोचच, पण पुन्हा ज्वर निर्मिती होत नाही. पुनरावर्तन होत नाही ज्वराचं आणि त्याचबरोबर त्याच्यानी निर्माण होणारे जे काही किंवा पुढे निर्माण होणारे जे काही दोष आहेत, तेही कमी राहतात. असं अ, दिसून येतं. त्यामुळे अशा प्रकारे ज्वरामध्ये चिकित्सा देणं हे अतिशय आवश्यक आहे. पुढचं वर्णन आहे क्षीरपाकाचं वर्णन केलेलं दिसतं. तर आपण इथे आत्ता थांबूयात. पुढे क्षीरपाक जो आहे तो बराच मोठा आहे. तर ते आपण पुढच्या वेळेला घेऊयात. आणि पुढे काही अन्न प्रक्रिया, पुन्हा पेयायुष, भक्त विधी असे बरेच काही वर्णन लाजामंड इत्यादी वर्णन काढ्यामध्येच आलेले दिसून येतात. त्यामुळे हे काढ्याचेच वेगवेगळे प्रकार असे आपल्याला इथे सांगितलेले आहेत. तर हे आपण पुढच्या वेळेला घेऊया. आलंय लक्षात?
हो मॅडम.